कल्पना @60 जर्नीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी रोजच्या जीवनातल्या आपल्या गोष्टी, मनातले काही आणि घरगुती रेसिपी हे दाखवत आहे. चला तर मग आज करूया फणसाची भाजी, फणसाच्या बियांची भाजी. परवा आमच्याकडे फणस आणला होता. फणस खाऊन झाल्यानंतर बिया राहिल्या. म्हटलं आता या बियांना काय करावं, चला भाजीच करूया आता. मग ह्या फणसाच्या बिया मी जरा अशा थोड्याशा ठेचल्या. मग काय त्याची सालं अशी पटापट निघतात, अगदी एका हाताने सुद्धा निघतात. बघा मी किती काढली आहेत पटापट, अशी सगळी सालं निघतात. आता या अशा सगळ्या बिया मी कापून घेतल्यात. साधारण एका बियांचे 2-3, मोठ्या असतील तर 4 असे तुकडे केलेत. अंदाजे वाटीभर आहे. आम्ही 2च माणसं आहोत ना, मी आणि आमचे आहो, त्यामुळे आम्हाला दोघांना एवढी भाजी पुरेल. आता मी त्या आठळ्यांना एका भांड्यात घालते. थोडंसंच आहे म्हणून छोटंच भांडं घेतले आणि त्या जरा स्वच्छ धुतते पहिल्या. आता मी या सगळ्या अशा धुवून घेतल्या. त्यात थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं, म्हणजे बियांना छान टेस्ट येते ना, म्हणून जरासं मीठ टाकलं. आता त्या कुकरमध्ये उकडायला ठेवते. आता आम्ही दोघच असल्यामुळं असा आमचा हा छोटा छोटा स्वयंपाक. मी आता हा कुकर लावते आणि दोन्ही थोडं थोडंच आहे, त्यामुळं काय एकाच वेळी सगळं शिजवून घेते. त्या बिया पण आता थोड्याशा घेतल्यात की नाही, त्याच्यात जरासं मीठ टाकलंय, थोडंसं पाणी टाकलंय. पाणी पण फार नाही टाकलेलंय, जरा बुडेपर्यंत एवढं टाकलंय. आता लावते कुकर. आणि साधा कुकर लावला. मस्त असं कांदा, खोबरं, लसूण आणि थोडंसं आलं असा मसाला फ्राय केला आणि आता त्याचा वाटते आणि मग फोडणी देते. थोडंसं तेल टाकलंय, जराशी मोहरी, मी जरी पुण्यात राहत असले की नाही तरी मला कोकणी फूड फार आवडतं. त्यामुळं मोस्ट ऑफ मी कांदा, खोबरं याचं वाटण असलेल्याच भाज्या करते. मला तशाच फार आवडतं. त्यामुळं त्यामध्ये हा मसाला घालते, कांद्या खोबऱ्याचा वाटलेला. आता हा मसाला छान, तो कांदा खोबरं परतलेला असल्यामुळं आता त्याला काही वेळ लागणार नाही, 2 मिनिटात ते आता परतून होतं. त्यामध्ये मी वाटणामध्येच मसाला घातला होता, त्यामुळे त्याला कलर पण छान येतो आणि दिसतंही छान. आणि भाजी कलरफुल असली एकदम की मग खावीशी पण वाटते, चमचमीत दिसते जरा, हो की नाही. अशी हलवते मस्तपैकी. मला थोडंसं चमचमीत खायला आवडतं, म्हणजे चमचमीत इन द सेन्स असं नाही की तवंगवालं वगैरे, असं नाही, पण तिखट पदार्थ असं म्हणा. गोड पदार्थ फार जास्त आवडत नाहीत मला, त्यामुळं मी तिखट पदार्थ आवडतात, त्यामुळं थोडंसं तिखट जास्तच असतं माझ्या पदार्थात. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आता हे मसाला छान परतलाय. आता त्याच्यामध्ये टाकते ह्या उकडून घेतल्यात ना मीठ टाकून त्या फणसाच्या बिया. आता मी उकडताना पाणी टाकलेलंच होतं ना थोडंसं.
आता आपल्याला किती पातळ हवी त्याप्रमाणे अजून थोडंसं पाणी वाढवते, म्हणजे ते उकळल्यावर अजून थोडंसं कमी पण होईल ना. मला थोडीशी पातळच भाजी करायची होती, अगदी अंगाबरोबर अशी नव्हती. पण आता पाणी घातलंय मी थोडंसं जास्ती, पण जरा मीठ टाकलं की ते आपोआप कमी होईल उकळल्यावर. छान अशा प्रकारे भाजी उकळत आहे. जरा उकळून दिली की म्हणजे त्या बियांमध्ये पण तो सगळा मसाल्याचा अर्क उतरेल ना, मग जरा आणखीन छान लागतील बिया पण खायला. आता थोडा वेळ उकळवते, 5 मिनिटं. 5 मिनिटांनंतर बघूयात कशी होतीये ती. आता अशी मस्त कलरफुल भाजी झालेली आहे आणि फार तवंग वगैरे असा नाहीये, पण तरी खूप सुंदर दिसतीये. आता आणि चवही खूप छानच झाली असेल, कारण फणसाच्या बियांची भाजी म्हणजे अशी चवीला छान लागते. जराशा उग्र असतात पण ते टेस्ट छानच असते. आता खूप प्रकारे सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात फणसाच्या बियांची. ही माझी पद्धत. तुम्हाला आवडली का आणि कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू.